विधान भवनात सुद्धा प्रजासत्ताक दिन जो आहे तो साजरा झालेला आहे। विधान परिषदेच्या उपसभापती आपल्या सोबत नीलमताई आहेत। मॅडम, काय सांगाल ज्या पद्धतीने आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे आणि काय संदेश आजच्या दिवशी तुम्ही द्या? महत्त्वाचं म्हणजे सर्व भारतीय आपण एक आहोत। मग ते कुठल्याही जातीचे, धर्माचे, स्त्री पुरुष कोणी असतील तरी आज भारताचा गौरव वाढतोय जगामध्ये। त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामधून आज आपल्याला बोलण्याची, मागण्या करण्याची, वेळप्रसंगी आंदोलन करण्याची आणि विकासासाठी आपल्याला पण सहभाग मिळावा हे काम करण्याची संधी आहे। ही एक चांगल्या प्रकारची लोकशाही देशामध्ये आहे। दुसरं एक ऐतिहासिक महत्त्व आहे की यावर्षी नुकतंच महिला आरक्षण विधेयक मंजूर जसं झालेलं आहे त्याचबरोबर हे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिला सक्षमीकरणासाठी समर्पित केलेला आहे। असं माझ्या माहितीत तरी 25-30 वर्षात पहिल्यांदाच घडतंय। दुसरं आर्मी, नेव्ही आणि सर्व क्षेत्रातल्या महिला या ज्या सगळ्या पुढाकार या संचलनात घेणार आहेत त्याच्यातून स्त्रियांचा आत्मविश्वास तर वाढेलच, परंतु महिला उपसभापती आणि या विधान मंडळाची एक जबाबदारी माझ्याकडे आहे। ते पाहिल्यावर मला असं वाटतं की आमच्या अधिवेशनांमध्ये सुद्धा स्त्रियांना अधिक न्याय देण्यासाठी आपल्याला काम करता येईल। हे वर्ष विधान परिषदेचं शतक महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही काही ग्रंथ पण प्रकाशित करतोय की ज्याच्यातून लोकांना अधिक याची इतिहास कळून आपल्याला सर्वांना एकत्रितपणे काम करता येईल। महिला वर्गासाठी काय आजच्या दिवशी विशेष संदेश तुम्ही देताय का? महिला वर्गासाठी मला सांगायला पाहिजे की त्यांनी एकमेकाच्या बद्दलचे काही गैरसमज, दुजाभाव किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या एक ज्याला आपण म्हणू की चुकीच्या संकल्पना असतील त्या बदलून आपण देखील भारताच्या भविष्यातले महत्त्वाचे घटक आहोत अशा आत्मविश्वासाने काम केलं पाहिजे। आणि एक जी सगळीकडे म्हण आहे बाईत बाईची शत्रू आहे ती बदलून महिला पुरुष सगळ्यांनी मिळून समानतेसाठी आणि देश विकासासाठी काम केलं पाहिजे ही प्रतिज्ञा करावी असं मला वाटतं। महिलांनी सुद्धा आता पुढाकार घेऊन पुढे येणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रमाणात आहेत परंतु अजून ही संख्या जी आहे ती वाढणं गरजेचं आहे का? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे। महिला पुढे येतात परंतु जेव्हा त्यांना विरोध होतो तेव्हा त्याची त्यांना कल्पना नसते की आपल्याला असा विरोध होईल आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की आपण समाजकारणात, राजकारणात न गेलेलं बरं। तर माझं त्यांना असं सांगायचं की 2 पावलं पुढे जाताना अर्ध पाऊल मागे यावं लागतं, पण आपण आपला प्रवास सातत्याने ठेवला पाहिजे, चालू ठेवला पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीसाठी श्रम, अभ्यास आणि वेळ आणि सर्वांचं सहकार्य घेण्यासाठी प्रयत्न केले तर नक्की यश मिळेल अशी मला खात्री वाटते। धन्यवाद मॅडम। साहजिकच आहे नीलमताई आपल्या सोबत होत्या। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी त्या या ठिकाणी विधान भवनात उपस्थित आहेत। कॅमेरामन रोहन सोबत विनायक डावरुंग, ट्यून मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।